महेंद्र धुळे. पहिला फुल टॉस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस फाईन खेळले होते अगदी. खरं तर विकेट किपरच्या मागे हा बॉल ट्रॅव्हल झाला, प्रयत्न जरूर झाले, झेल मात्र सुटला गेला आणि त्यानंतर मात्र आली सिंगल, ती म्हणजे केपीसी इनामपुरी या टीमला. दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही पाहता आता उन्हाचा प्रहर आता हळूहळू वाढत चालला आहे. त्यामुळे जे सकाळी मॉइश्चर्स होतं अगदी 8:30ला जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा दवबिंदू खरं तर ड्यू फॅक्टर तुम्ही पाहिला असेल भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये या मैदानावरती पडले होते आणि आता मात्र पूर्णपणे खरं तर विकेट पाटा आहे आणि त्याचबरोबरीने आउटफील्ड चांगली आहे. त्यामुळे इथे थोडंसं बॅटिंग स्ट्रेंथ प्रत्येक संघात तुम्हाला स्ट्रॉंग झोन पाहायला मिळेल. प्रयत्न करावा लागेल खरं तर केपीसी इनामपुरी टीमला मोठं टार्गेट सेट करण्याचं, कारण या सामन्यामध्ये समोर तुम्ही पाहता गतवर्षी या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप ज्या टीमनं सोडली होती तो संघ आहे जय हनुमान जोवेली. त्याच्या विरुद्ध हा संघ खेळतोय. बदलापूर परिसरामधला संघ जरी असला तरी रायगड, ठाणा, नवी मुंबई अशा प्रत्येक क्षेत्रातील कानाकोपऱ्यामध्ये अनेक स्पर्धा खेळताना आपण या संघाला पाहिलंय. परत तयार पुन्हा एकदा राऊंड विकेट, क्रॉस पॅटेड फटका, मिड विकेट रिझनकडे करण त्या ठिकाणी आहे, वेगवान फटका होता, त्यालाही बीट करून बॉल मात्र निघून चाललाय सीमा पार, नशिबाचा चौकार. होऊन गेले ते शिवभक्त, गेले होऊन पैलवान, स्वर्गीय रामचंद्र मडवियाना होता जाईल तीत मान. असं म्हणतात ना, खरं तर खेळ कुस्तीचा आणि सन्मान मातीचा खरं तर पूर्वजांपासून चालत आलेली रूढी परंपरा खरं तर या गावानं जपली आहे आणि या सातत्याने आपण पाहिला या कुस्ती क्षेत्रामध्ये एक वेगळं नाव राहिलं या उसाटणे गावाचं, ज्यामध्ये आवर्जून उल्लेख करू या सर्व मंडळींचा. अप्रतिम असं योगदान आता टेनिस क्रिकेटसाठी देखील त्यांचं राहिलं आहे. गतवर्षी खरं तर ही स्पर्धा आम्ही पाहिली, अगदी आमची रायगड प्रीमियर लीग आणि या स्पर्धेची सुरुवात देखील अगदी त्याच वेळा झाली होती आणि तरी देखील मोठा प्रतिसाद या स्पर्धेला लाभला होता. इनसाइड आउटचा फटका, कव्हरच्या डोक्यावरून गॅप शोधलाय खरं तर आणि बॉल चाललाय सीमा पार, लगातार दुसरा चौकार. महाराष्ट्र हिंद केसरी पदक विजेते पैलवान, त्यांच्या नावानं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान. महाराष्ट्र हिंद केसरी पदक विजेते पैलवान, त्यांच्या नावानं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान. एक केला आयोजित रामचंद्र मडवी क्रिकेट चषक महान. थँक्यू. खरं तर दिनेश पाटील सर नॅशनल लेवलपर्यंत खरं तर या गावाची मजल गेली आहे, कौतुकास्पद कामगिरी आहे या खरं तर आपल्या महाराष्ट्र भूमीसाठी, या ठाणे जिल्ह्यासाठी, या संपूर्ण आपल्या समाजासाठी एक खरं तर एक आदराची गोष्ट आहे. कौतुक करावं तेवढे कमी. चांगली बॅटिंग कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळाली, लगातार 2 चौकार आणि या 2 चौकारच्या मदतीनं 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. बॅकफुटला गेले होते, थोडासा धीम्या गतीने टाकला बॉल आणि इथे मात्र ऑन ड्राईव्ह केला पुन्हा एकदा. कारण एक अतिशय चांगला वर्सटाईल खेळाडू आहे आणि त्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि तदनंतर मात्र आली सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत वाढ. धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे बिनबाद 10 धावा. पहिलं दशक पूर्ण झालंय बॅटिंग करत असताना केपीसी इनामपुरी या टीमच्या माध्यमातून. अंगद पाटील हा खेळाडू जर तुम्ही पाहिला तर नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटमधला एक मोठा खेळाडू आहे. स्टॅकिंग एंडवरती मोठा फटका खेळायचा होता, खरं तर बॅट अँड पॅटच्या मधून बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरुवातीचा आपण पाहिला खरं तर 2022-23चा हंगाम, सुरुवातीला कमी प्रॅक्टिसचा अभाव, त्यामुळे कधीकधी अशा अनेक अडचणी अनेक खेळाडूंमध्ये निर्माण झाल्या. परंतु जसजसा हा टेनिस क्रिकेट पुढे जाईल तसतसे हे खेळाडू अजून प्रगल्भ होतील आणि चांगला खेळ या सर्व संघांच्या माध्यमातून, या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला जेतू 11 जय हनुमान नेरे या संघानं खरं तर चांगलं योगदान दिलं आहे. मंकट विकेट, अश्विनने जेव्हा खरं तर एक कार्य केले होते तेव्हापासून एक वादाचा विषय बनला होता, परंतु त्यानंतर मात्र ICCच्या माध्यमातून एक वेगळी नियमावली आली आणि लीगल विकेट म्हणून देखील ग्राह्य धरला जाईल असा एक नियम त्या ठिकाणी आला होता. कारण पॉपिंग क्रीज आपण पाहिला, अति घाईने एखादा नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू सोडतो तेव्हा मात्र या संधी निर्माण होतात. त्या संधीचा त्या सोनं देखील करताना आपण अनेक गोलंदाजांना पाहिले. गुडघा टेकला होता, पुन्हा एकदा ऑन साईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेमध्ये बॉल चाललाय. वारंवार अंगद या ठिकाणी तुम्ही पाहता ऑन साईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला हवा तसा इथे अजूनही खरं लाभ उठवता आलेला नाही आहे. त्यामुळे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल बिनबाद 10 धावा. भगवे वादळ आले घेऊन भगवाचे नाव,
थँक्यू. आणखीन एक खरं तर मानाची स्पर्धा गावदेवी क्रिकेट क्लब घोट आयोजित या ठिकाणी आमदार चषक 2022 नितेशजी पाटील यांची संकल्पना आणि त्याचबरोबर शिवा गोंदले यांचे त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून भव्य नाईट स्पर्धा घोट नगरीमध्ये खरं तर तुमच्या भेटीला येईल. आणि त्या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे रायगड ठाणा ही मॅच असेल, ज्यामध्ये द्वितीय श्रेणीमधील जे अपकमिंग यंगस्टर आहेत ते तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. रायगड संघाचं नेतृत्व करेल घोटचा रोशन सालुंके आणि ठाणे संघाचं नेतृत्व करेल तो म्हणजे विशाल पाटील वडवली. असे खरं तर हे दोन संघ असे आणि भरपूर चांगला टीम स्क्वॉड आहे, खरं तर टीम स्क्वॉड आहे ज्यामध्ये अनेक नवोदित खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील आणि खूप चांगली स्पर्धा तमाम प्रेक्षकांच्या देखील भेटीला इथे येताना पाहायला मिळेल. खरं तर आपण शुभेच्छा देऊया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. शिवा गोंदले हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांना विनंती आहे अनिल जिरोपरे साहेबांच्या वतीनं सर्व आमच्या मुख्य आयोजकांच्या वतीनं आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये जोवेली संघाचा गोलंदाज विवेक गायकवाड बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होतोय. समोर आहे तो म्हणजे कुणाल पाटील आणि त्याच्या बरोबरीने अंगद पाटील. ही सलामीला आलेली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी उभी आहे. विवेक गायकवाड याचा पहिलाच बॉल फुलर लेनचा होता, पुन्हा त्या ड्राईव्ह केला ऑन साईडमध्ये मिड विकेटच्या दिशेमध्ये बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. चेंडूची फेकी भरपूर चांगली पाहायला मिळाली. यानंतर मात्र एक सिंगल रन मिळाली, ती म्हणजे बॅटिंग करत असताना खरं तर KPC इनामपुरी या टीमला. धावसंख्येत वाढ, धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 11. खास करून दिनेश पाटील सर आपण जर का पाहिला उसाटणे हा गाव अगदी बाउंड्रीवर आहे, परंतु रायगड जितका प्रेम त्यांना या परिसरामध्ये मिळतो तेवढाच प्रेम आपल्या रायगड नगरीमध्ये सातत्याने मिळाला आहे. चांगला फटका, बराच काल चेंडू हवेमध्ये आणि अंतर देखील कापलंय. बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 धाब्यासाठी आलाय हा षटकार. थँक्यू. दिनेश सर, गतवर्षी उसारी नाईट स्पर्धेमध्ये अशी घोषणा झाली की सर्व रायगडचे संघ खेळतील, परंतु त्यामध्ये एकमेव संघ होता तो म्हणजे उसाटणे. आणि तेव्हा प्रश्न देखील अनेकांनी विचारले आयोजकांना की उसाटणे संघ कसा काय, की उसाटणे संघ हा मी आमचा रायगड जिल्ह्याचाच मानतो आणि त्यांना त्यांच्यावरती भरपूर प्रेम त्यांनी दाखवलं आणि त्या स्पर्धेमध्ये एक वेगळी कामगिरी खरं तर उसाटणे गावाची देखील आम्हाला पाहायला मिळाली, संघाची पाहायला मिळाली. असं प्रेम आहे खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. नाण्याच्या दोन बाजू आहेत, ठाणे आणि रायगड, परंतु प्रेम तेवढंच तुम्हाला मिळेल सर्व ठिकाणी. ओव्हर द विकेट लोवा फुल टॉस बॉल, यावेळेस कव्हरच्या दिशेमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली, परंतु क्विक सिंगल मात्र इथे पूर्ण केली आहे दोन्ही खेळाडूने. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून सिंगल आली. धावसंख्येत वाढ, धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे बिन बाद 18 धावा. चांगला खेळ खरं तर दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती संधी आली होती चालून, परंतु झेल सुटला गेला अंगद पाटीलचा आणि त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉलला खरं तर पंच केला होता अगदी डीप बॅकवर्ड शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेमध्ये हा झेल पकडला गेला आणि त्यानंतर मात्र ज्या विकेटची प्रतीक्षा होती तो विकेट मात्र मिळाला आहे. जय हनुमान जोबेली टीमला. खेळाडू बाद झाला कुणाल पाटील. थँक्यू. नेक्स्ट मॅचसाठी मी इथे पहिला कॉल करतोय. पुढचा जो सामना असेल जगदंब वाकंबी विपक्ष जय हनुमान दातिवली. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा. मग 5 षटकं समाप्त होण्या अगोदर आपण इथे पोहोचायचं आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये जवळजवळ 3-3 चेंडूची पेनल्टी आमच्या आयोजकांनी दिली होती, त्यामुळे इथे दयामाया काही नसणार आहे. नियम हे सर्वांना सारखे आणि अगदी वेळेवरती सर्वांनी इथे उपस्थित राहायचं आहे. वाकंबी, जगदंब वाकलंबी आणि त्याचबरोबरने जय हनुमान दातिवली असे 2 संघ असतील पुढच्या लढतीसाठी. पहिल्या फेरीमधला हा तिसरा सामना आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. KPC इनामपुरी विपक्ष जय हनुमान जोबेली अशा या 2 बलाढ्य संघांमध्ये एक मोठी लढत. आतापर्यंत आपण जर का विचार केला तर या सामन्यामध्ये खरं तर पहिला धक्का बसला तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती इनामपुरी टीमला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, फक्त दिशा दिली आहे. ताकदीपेक्षा युक्तिश्रेष्ठ पेसचा वापर केला आणि बॉल मात्र निघून चाललाय गोळीच्या वेगानं डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. 4 धाब्यासाठी आला हा चौकार. रुबाबदार होता यो दादा, साऱ्यांचा होता आधार सदा, साऱ्यांचा होता आधार सदा, गोरगरिबांचा. चौकार आला खरं तर इनामपुरी टीमसाठी. धावसंख्येत वाढ, धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे
22 धाबा, एक गडी बाद 22. संदेश मात्रे हा फलंदाज. मैदानामध्ये आला, वेगावरती स्वार झाला, टप्पा भरपूर चांगला होता आणि इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये आणि यावेळेस मात्र हा शेवटचा निर्धाव चेंडू. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11.00 च्या सरासरीनं एक गडी बाद 22 अशी धावसंख्या आपण पाहताय धाव फलकावरती. योगेश मडवी आयोजन भारी करतोय दादाच्या नावानं, करतोय दादाच्या नावानं, करतोय दादाच्या नावानं. महेश गायकवाड दादाची असते साथ ही मोलाची, असते साथ ही मोलाची, असते साथ ही मोलाची. आज क्रिकेट तर रोशन खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला वेल आहे आपल्याकडे स्वर्गीय बाळाराम मडवी स्टँड आपण इथे पाहतो. वस्ताद खऱ्या अर्थाने म्हणजे योग्यदादा असतील, मुकुंददादा, दिलीप शेठ, सुरेश शेठ यांचे ते पिताश्री आणि एकेकाले त्यांनी कुस्ती लाल मातीच्या खेळाचं खऱ्या अर्थाने एक छोटस झाड लावलं या गावामध्ये. कारण असं म्हटलं जातं की इवले सरोप लावी येले द्वारी तयासा वेलू गेला गगनावरी. हा वेलू मात्र गगनावर नेण्याचं काम उसाडण्या गावातील सर्व जे आमचे पहिलवान असतील, कुस्ती क्षेत्रात कार्यरत असणारे त्यांनी केलेलं आहे. ओटी रोशन. नक्कीच खूप चांगलं योगदान खरं तर राहिलं आणि असं म्हटलं तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं संतांनी म्हटलंय. आज सर्वांचं सहकार्य लाभलं आणि एक वेगळं तुम्हाला चित्र खरं तर या उसाटे नगरीमध्ये पाहायला मिळालं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझनकडे बॉल चाललाय. खरं तर मैदानाची आपण दिनेश सर आपण परिसीमा पाहिली तर थोडीशी लॉंग बाउंड्री आहे, ज्यामध्ये विचार केला आपण लॉंग ऑन क्षेत्र असेल, व्ही स्टेपमधलं क्षेत्र असेल, परंतु आउटफील्ड चांगली आहे मैदानाची. ग्रीन ग्रास ही मैदानं अशी फार कमी तुम्हाला पाहायला मिळतील अलीकडच्या काळामध्ये. याचं कारण आहे वाढती खरं तर औद्योगिकरण आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंट, यामुळे मात्र बरीचशी मैदानं नष्ट झालीत. परंतु उसाटणे गावाचं हे भव्यदेव मैदान आणि या मैदानावरती मात्र उसाटणे गावाची सन्मानाची अभिमानाची ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहत आहे. फटका चांगला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण हे स्टँडर्ड आहे. खरं तर आता तुम्ही पाहताय करणच्या माध्यमातून ज्या पद्धतीने बॉलला थांबवलं गेलंय. सुरुवातीला मिसफिल्ड जरूर झाली, कधी कधी अशा गोष्टी अनेक चांगल्या खेळाडूकडून घडत असतात, परंतु इथे या ठिकाणी भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ऑन साईडमध्ये धावसंख्या मात्र या बॉलवरती मिळाली, ती म्हणजे सिंगलच्या पद्धतीने धाव फलकावरती पाहायला मिळतील, त्या म्हणजे एक गडी बाद 24 धाबा. राऊंड विकेट. यॉर्करचा प्रयत्न लाऊड अपील झाली आहे. पंच दर्शवतात या ठिकाणी बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग झालाय आणि अगदी योग्य निर्णय आणि पंचांचा इशारा लेग बाईट्स अतिरिक्तच्या स्वरूपात धाव मिळतील, त्या म्हणजे पुन्हा एकदा एक धावसंख्या धावफलकावधी पाहायला मिळेल, ती म्हणजे एक गडी बाद 25 धावा. बल्लेबाज के लिए यहाँ पर एक सुनहरा मौका है. दिस इज अ गोल्डन अपॉर्चुनिटी होगी. ये बल्लेबाज के लिए एक सुनहरा मौका है. यहाँ पर हम कटआउट्स देखते हैं. लोडा कंपनी के एमडी यानी कि मैनेजिंग डायरेक्टर सर्वा लोडा राजेंद्र जी लोडा साहब का जो कटआउट से बैनर डायरेक्ट हिट शट करता है यहाँ पर लगाने वाले बल्लेबाज को हमारे ऑर्गेनाइजर योग्यदादा मडवी, इनकी ओर से 5,000 रुपये का इनाम दिया जाएगा. भरघोस पारितोषिके आणि इथे हा फटका फसला होता आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं खरं तर नेरे संघानं खराब फिल्डिंग केली होती, तदनंतर उसरगर संघाकडून देखील चुका झाल्या होत्या आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपण पाहताय खरं तर जोबेली संघाकडून फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोड्याशा चुका होत असताना फटका चांगला होता, अगदी व्हीसेपमध्ये खेळला गेला होता, लोअर फुल टॉस बॉल होता, बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर झेल सुटली गेली आणि 2 धावा मात्र मिळाल्या, त्या म्हणजे संदेश मात्रे या फलंदाजाला. राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉल तयार. मोठा फटका यावेळेस आडव्या बॅटने केले, करण बॉल पर्यंत पोहोचले परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर शेवटच्या क्षणाला अनपेक्षित बाउन्स बॉल मात्र चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, चौकार. आई एक मीरा हरले डोंगरची माऊली, आई एक मीरा हरले डोंगरची माऊली. आई एक वीरा करणे डोंगरची माहुरी. आई एक चांगला फटका, प्रयत्नांना मात्र इथे यश मिळालं आणि हा चौकार आला, तो म्हणजे इनामपुरी टीमला. धावसंख्येत वाढ, धाव फलकावरती पाहायला मिळतील, त्या म्हणजे एक गडी बाद 31 धावा. 31 लॉस ऑफ 1 विकेट. संदेश पुन्हा एकदा त्या दिशेने खेळतोय, आडव्या बॅटने खेळला होता, यावेळेस देखील डीपमध्ये पुन्हा एकदा करण धुळे. थोडीशी संधी मिळाली, त्या संधीचं सोनं मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि तात्काळ दुसरी रनचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी होताना आपण पाहिला. आणि या ठिकाणी आल्या 2 धावा 2 रनच्या मदतीनं आपण जर का पाहिलं, तिसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतील, एक गडी बाद 33 धावा. यहाँ पर थैंक्स रोशन
सभी हमारे टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट सभी अतिथि गणमान्यों का यहाँ पर सम्मान किया जा रहा है। सबसे पहले मैं यहाँ पर हमारे ऑर्गेनाइजर योग्य दादा मडवी आपसे हमारा निवेदन होगा, अनुरोध है कि आपके शुभास्ते लोडा ग्रुप सीनियर एग्जीक्यूटिव इंजीनियर और आदरणीय राजीव रंजन सर का इस प्रतियोगिता के माध्यम से आप सम्मान करें, स्वागत करें। राजीव रंजन सर आइए, आपका शान और शौकत के साथ स्वागत है। आपका यहाँ पर सम्मान किया जाएगा। हमारे इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर योग्य दादा मडवी वाइस प्रेसिडेंट उसरने ग्राम पंचायत, आपसे हमारा अनुरोध है कि आपके शुभ हाथों से आज के अतिथि मेहमान सीनियर एग्जीक्यूटिव इंजीनियर लोडा ग्रुप आदरणीय राजीव रंजन सर को शाल पुष्पगुच्छे और इस प्रतियोगिता का सम्मान चिन्ह देकर बिल्कुल आप स्वागत करें। यहां पर राजीव रंजन सर का स्वागत किया जा रहा है, ऐसा कहा जाता है। बिल्कुल जोरदार स्वागत ही यहां पर किया जा रहा है। परिंदों को मिलेगी एक दिन मंजिलें फैले हुए पर उनके बोलते हैं खामोश दुनिया में वो लोग रहते हैं कि जमाने में जिनके हुनर बोलते हैं। यहां पर प्रवीद बैनर्जी सर, आपसे हमारा अनुरोध है कि आप आइए, आपका भी यहां पर सम्मान किया जाएगा। मैं एक बार फिर से यहाँ पर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान के प्रेसिडेंट योग्य दादा मडवी आपके शुभ, बिल्कुल आपसे हमारा अनुरोध है कि आपके शुभ हाथों से प्रवीर बैनर्जी सर लोडा ग्रुप इनका शान पुष्पगुच्छ और इस प्रतियोगिता का सम्मान चिन्ह देकर सम्मान करें। और यानंतरचा सन्मान असणार आहे लोडा ग्रुप साइट इंजिनियर आदरणीय माननीय अविनाश देशमुख साहेब यांचा स्वागत इथे केला जात आहे। अविनाश देशमुख की ज्याप्रमाणे मित्रांनो लोडा ग्रुपला खूप मोठं त्यांचं योगदान आहे की ज्या प्रकारे चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे असे शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व लोडा ग्रुप साइट इंजिनियर आदरणीय मान्य श्री अविनाश देशमुख साहेब यांचं मायेची उबदारशाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे। स्वागतम आणि वलूया पुन्हा एकदा। यानंतर एक सन्मान असणार आहे डॉक्टर किरण पाटील सर, याचे आपण एक सन्मान होणार आहे। डॉक्टर किरण पाटील सर योग्य दादा मडवी खऱ्या अर्थाने शिक्षक म्हटलं ना तर समाज परिवर्तन करण्यामध्ये एक मोठा घटक मानला जातो। अनेक इंजिनियर डॉक्टर वकील शास्त्रज्ञ घडवण्याचं काम सामना चालू तर वकील खऱ्या अर्थाने या इथे शिक्षक करत असतात आणि त्यांचा येतोचे सन्मान योग्य दादांच्या शुभास्ते केले जात आहे की विद्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कृतज्ञता योग्यता श्रेष्ठता लाभते। कुशाग्र बुद्धी आणि प्रयत्न यांच्या जोरावर शिक्षण घेतल्याने अनेक संकटांवर खऱ्या अर्थाने डॉक्टर किरण पाटील सर आपण मात करू शकतो। याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर किरण पाटील सर। रोशन राऊंड विकेट पहिलाच बॉल प्रमोद गोलंदाजी मार्गमध्ये वारगडे हा खेळाडू आहे जोवेली टीमचा। चौथ्या षटकामध्ये पहिला चेंडू अंगद पाटील समोर निर्धाव टाकलाय। अंगद पाटीलला खरं तर हवा तसा सूर गवसलेला नाही आतापर्यंत फलंदाजी डिपार्टमेंटमध्ये, त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील आपल्या टीमला। चांगला खेळाडू टीममधला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिला संदेश मात्रे हा खेळाडू नॉस्ट्राकिंग एंडवरती। हा कुटप्प्याचा बॉल अखेरच्या क्षणाला बॉलला लेफ्ट केलं, सोडून दिलं, लाईन लवकर ओळखल्या, त्यानंतर मात्र हा वाईट बॉल घोषित केला पंचाने आणि इथे अतिरिक्त रन्स मिळेल। बॅटिंग करत असताना केपीसी इनामपुरी टीमला धावसंख्येत वाढ, धावा फलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 34 धावा। पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या। म्हणजे किमान जर का या सरासरीनं हा संघ पुढे गेला तर किमान 55 ते 60 धावांचं टार्गेट कदाचित तुम्हाला इथे पाहायला मिळेल। इथे स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण पाहिले, सध्याच्या घडीचा आपण जर का पाहिला भारतीय संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव त्याची खेळी आपण पाहिली, तशा पद्धतीचे फटके आहे। अनेक जण मात्र टेनिस बॉलमध्ये देखील प्रयत्न करतायत, परंतु तुम्हाला पेसचा वापर करावा लागेल। मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार। यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न, एज लागली आहे, बॉल स्क्वेअर लेग रिझनकडे चाललाय, त्यानंतर आणखीन एक सिंगल रन मिळेल। थ्रो चांगला झाला होता, कलेक्शन थोडंसं खराब आणि या सिंगलच्या मदतीनं मात्र धावसंख्येत वाढ, धावा फलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 35, एक गडी बाद 35 धावा। सुरुवातीला खरं तर जो स्कोअर रन रेट हवा होता तो मात्र इथे अचीव केलाय पहिल्या 3 षटकामध्ये, परंतु उरलेल्या 2 षटकामध्ये आक्रमण करावं लागेल या दोन्ही फलंदाजांना। फायटिंग टोटल तुम्हाला उभारावं लागेल। बलाढ्य जय हनुमान जोवेली संघासमोर खेळत असताना इथे तुम्ही पाहताय स्ट्राइक रोटेट आहे की नाही आपण बघूया, कारण
पंच योग्य निर्णय देतील कारण या स्पर्धेच्या नियमावली आहेत त्या तुम्हाला त्या नियमांप्रमाणे चालावं लागेल. अगदी एकाच मुवमेंटला दोन्ही खेळाडू जर रनिंग मुवमेंटमध्ये असतील तर स्ट्राईक रोटेट असेल आणि जर का दोन्ही खेळाडू एखादा खेळाडू पॉपिंग क्रीजमध्ये थांबला आणि एका एंडनं जर का रन घेण्याचा प्रयत्न केला तर ती स्ट्राईक ग्राह्य धरली जाणार याची आपण नोंद घ्या. आणि पंचांनी हा योग्य निर्णय दिला. बघा जेव्हा बॉल सुटला तेव्हा तात्काळ पॉपिंग क्रीज स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजांनी देखील सोडली होती आणि ऑलरेडी अंगद पाटील सुटला होता नॉन स्ट्रायकिंग एंडकडून, त्यामुळे हा योग्य निर्णय असेल. धावसंख्या धावफलकावरती इथे पाहायला मिळेल ती म्हणजे 1 रन्स या ठिकाणी मिळेल. 22च्या स्वरूपात 36 धावा. 22च्या स्वरूपात बघा हा निर्णय महत्त्वाचा आहे कारण शेवटला जेव्हा खरं तर इंडिव्हिज्युअल प्राइजेस असतील, वैयक्तिक पारितोषिक असतील, तेव्हा एक रनला आणि एका विकेटला फार महत्त्व दिलं जाईल. त्यामुळे ही धाव संघाच्या अकाउंटमध्ये ॲड होईल, खेळाडूच्या अकाउंटमध्ये ॲड होणार नाही याची आपण नोंद घ्या. प्रमोद तयार पुन्हा एकदा राऊंड विकेट. खोलात टाकला बॉल, मोठा प्रयत्न, अंगद अपयशी ठरला आणि इथे मात्र रन आउटच्या स्वरूपात हा विकेट मिळतोय. तो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान जोबेले टीमला मोठा धक्का बसतो इनामपुरी संघाला. अंगद पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक ठेवलाई उसाटणे गावात. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक ठेवलाई उसाटणे गावात. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक ठेवलाई उसाटणे गावात. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक ठेवलाई. 11 बॉलमध्ये फक्त 10 धावांचं योगदान आणि ज्यामध्ये एक षटकार होता अंगदचा. म्हणजे आपण जर का पाहिलं 10 बॉलमध्ये फक्त त्याने 10 चेंडूमध्ये फक्त 5 धावा केल्या आणि एक षटकार देखील पाहायला मिळाला. थोडीशी खराब कामगिरी. सागर पाटील मैदानामध्ये. संदेश मात्रेचा लॉफ्टेड फटका, बॅक टू बॅक आणखीन एक धक्का. केपीसी इनामपुरी संघाला बसतोय. संदेश मात्रे हा खेळाडू देखील इथून मात्र मैदान सोडेल. हितेंद्र मडवी रामचंद्र मडवीचे विचार पुढे नेतो. विचार पुढे नेतो. विचार पुढे नेतो. हे रामचंद्र मडवी नावाने प्रतिष्ठान उभारिले. प्रतिष्ठान उभारिले. प्रतिष्ठान उभारिले. माणूस होता लई दिलदार नाव गाजतई गावागावात. माणूस होता लई दिलदार नाव गाजतई गावागावात. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक ठेवलाई उसाटणे गावात. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक ठेवलाई. थँक्यू. 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज तुषार पाटील इन ॲट नंबर 5. 3 खेळाडू बाद झाले. 38 धावा धावफलकावरती आहेत. तुषार पाटील मैदानाच्या आतमध्ये गेला आणि दुसऱ्या बाजूला असेल सागर पाटील. माफी असावी, 36 धावा आहेत. 36 सॉरी. धावसंख्या पण वाली धावफलकामध्ये 36 आहेत आणि गडी बाद झाले 3. बघा थोडासा इकडे आम्ही चुकीचं अनाउन्समेंट केलं, लगेच हेल्थमॅन दोघांच्या मनामध्ये हळहळ निर्माण झाली. हे पाहिजे कारण तुमचा संपूर्ण अभ्यास सामन्यावरती पाहिजे, लक्ष केंद्रित सामन्यावरती पाहिजे आणि अगदी त्या क्षणाला मागून आवाज आला. सर 36 रन आणि या 36 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट ओव्हर आणि या शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतोय करण धुळे, टीममधला सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर. यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये समोर असेल सागर पाटील. पहिला बॉल असेल करणचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अगदी अँगल क्रिएट केला आणि खोलात टाकलेला हा चेंडू होता. बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला निर्धाव बॉल. या षटकामधील उरलेल्या चेंडूवरती आक्रमण करणं फार गरजेचं राहील कारण सन्मानजनक टोटल मी मगाशी म्हटलं 11च्या सरासरीनं पहिल्या 3 षटकामध्ये हा संघ पुढे चालला होता, परंतु 4थ्या षटकामध्ये अंकुश लावला, ब्रेक लावला. खरं तर गोलंदाज तुम्ही पाहिला प्रमोदने, ज्याने फक्त 10 धावा खर्च केल्या. 5 माफी असं 3 धावा खर्च केल्या होत्या. आणि यावेळेसचा तुम्ही पाहता बॉल अगदी उजव्या शीच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशाराला वाईट बॉल, अतिरिक्त रन्स मिळेल. बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा केपीसी इनामपुरी टीमला धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 3 गडी बाद, 37 धावा. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघ आपण रेडी राहायचं आहे. जगदंब वाकम बी आणि त्याचबरोबर जय हनुमान दातिवली यावेळेस देखील अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. अँगल क्रिएट करतो. सातत्याने आपण पाहिला अनेक वेळा, बहुतांशी आपण पाहिला उजव्या हाताच्या फलंदाजांना जेव्हा समोर लेफ्ट हँडेड बॉलर असते तेव्हा अनेक अडचणी निर्माण होतात आणि त्याचं प्रत्यक्षिक या षटकामध्ये पाहायला मिळालं. प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य आणि धाडस हे दाखवावं लागेल.
आणि इथे प्रत्युत्तर दिलाय. धाडसी फटका हा तुम्ही पाहताय डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेमध्ये गेलाय. वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, चौकार. स्पर्धा आयोजक योगेश भाई त्याच्या आयोजनाला तोडत नाही. स्पर्धा आयोजक योगेश भाई आयोजनाला तोडत नाही. पूर्णपणे आपण पाहिला पॉपिंग ग्रीचा वापर केला. अगदी बॅकफुटला गेले आणि त्यानंतर शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. थोडीशी लेन खराब पाहायला मिळाली आणि लवकर बॉलला पिक केलं, फक्त दिशा दिली आणि त्यानंतर मात्र हा चौकार आलाय. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळेल 41 गडी बाद झाले. 3 अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी. कारण तयार धीम्या गतीने टाकलेला बॉल आणि पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिझन कडे फ्लायटेड स्ट्रोक. 6 धावेसाठी हा षटकार. त्याची हटके स्टाईल कडक स्माईल दिसाय साधा भोळा. त्याची हटके स्टाईल कडक स्माईल दिसाया साधा भोळा. ए चाहने वाला जो तो महेश भाईला. जाने वाला जाने. सागर पाटील हा खरं तर मधल्या फळीतला ट्रम्प कार्ड आहे इनामपुरी संघाचा. ज्या पद्धतीने तो खेळलाय, कारण टॉप ऑर्डर जेव्हा अपयशी ठरते तेव्हा मधल्या फळीमध्ये एका खेळाडूला खरं तर हार्दिक पांड्यासारखी जबाबदारी स्वीकारावी लागते. आणि इथे अगदी वेळेनुसार खेळ चाललाय. आक्रमण केलं आणि वैयक्तिक त्याने 10 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. करणच्या अगेन्स्ट हल्ला बॉल आणि इथे लाईन आणि लेंथ मध्ये कदाचित बिघाड असेल आणि तेच चित्र अगदी मनोज गुप्ता सर एक ऑफिशियल पंच आहे त्यांच्या माध्यमातून हा इशाराला वाईट बॉलचा. अतिरिक्त रन्स मिळेल. धावसंख्येत वाढ. धाव फलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 48. अर्धशतकाकडे वाटचाल तुम्हाला इथे पाहायला मिळाली. खरं तर अजूनही 2 धावा कमी आहे, परंतु काही चेंडूचा खेळ देखील बाकी आहे. त्यामुळे एखाद मोठा फटका जरी आला तर एक सन्मानजनक फायटिंग टोटल तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. टीम स्क्वॉडमध्ये अंगद पाटीलची 2 निर्णायक षटकं तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये पाहायला मिळतील. अनेक वेळा रायगड संघाचं प्रतिनिधित्व करत आपण जर का पाहिलं तर रेस्ट ऑफ खरं तर रायगड संघाकडून खेळला आणि अनेक वेळा मोठमोठ्या बलाढ्य संघाने त्याने पराभूत केलं आपल्या बॉलिंगच्या जोरावरती. असा गुणवान खेळाडू अंगद पाटील. बॉल तयार करण पुन्हा एकदा मोठा फटका. लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइड मध्ये उशिरा का होईना इथे मात्र बॉम्ब ब्लास्ट केलाय सागर पाटील या फलंदाजाने. आणखीन एक रुबाबदार बहारदार षटकार आणि अर्धशतक पूर्ण झालंय केपीसी इनामपूर टीमच्या माध्यमातून. सागर भरला नाही पण तो फुललाय आता मैदानामध्ये, कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी केली आहे. अफलातून बॅटिंग यावेळेस देखील बेगीटकांचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षकानं चांगली भूमिका साकारली आणि त्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवरती खरं तर रनआउटची विकेट मिळाली. अशा पद्धतीनं पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर केपीसी इनामपुरी टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेली 4 गडी बाद 54 धावा, म्हणजे 11ची सरासरी कायम राखली आहे. कारण येणाऱ्या 5 षटकामध्ये तुम्ही पाहता प्रतिषटक 11च्या सरासरीनं 55 धावा जयहरमान जोवेली टीमला बनवाव्या लागतील आणि त्याच 55 धावा खरं तर डिपेंड कराव्या लागतील केपीसी इनामपुरी टीमला. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा वॉर रूम मध्ये. खरं तर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील त्या ठिकाणी आमचे महागुरु MD गडगे सर. थँक्स रोशन पाटील. तारा मित्रांनो, खऱ्या अर्थाने आज इथे आपण पाहतो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने इतिहास हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे, स्मृती दिन आहे आणि त्यांच्या स्मृती दिनानिमित्ताने खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रतिमेचं इथे पूजन केलं जात आहे. आणि पूजन करण्यासाठी मी हिरामन पितले साहेब उपाध्यक्ष रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आणि विभाग प्रमुख शिवसेना, त्याचबरोबर सन्माननीय प्रभाकर भोईर शिवसेना शाखा प्रमुख पोसरी, दिलीप भोईर पोसरी, काशीनाथ हरिभक्त पारायण श्री काशीनाथ ढोपरी यांना आम्ही इथे आमंत्रित करतो की आपण समोर यावं. आपल्या शुभ हस्ते इथे प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. सर्वप्रथमतः इथे हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन इथे केलं जात आहे. आज त्यांची पुण्यतिथी आहे की चैतन्याने सलसलणारी मशाल आता भिजली आहे. महाराष्ट्राची मातोश्री गच्च डोळे मिटून निजली आहे.
या महाराष्ट्राची मातोश्री गच्च डोले मिटून निजली आहे. सत्ता हाती नसताना दिल्ली पर्यंत दबदबा होता. सत्ता हाती नसताना दिल्ली पर्यंत दबदबा होता. पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा झरा होता. आज महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांच्या डोल्यातील अश्वांना उजळण्याची धुर आहे, कोसळण्याची भूमा आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला खऱ्या अर्थाने सार्थ अभिमान आहे हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांचा. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन सन्मान्य योग्यदादा मडवी यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. सत्ता हाती नसताना दिल्ली पर्यंत खऱ्या अर्थाने ज्यांचा दबदबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा एक धबधबा होता तो हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन इथे केलं जात आहे. साजला शिवसेना प्रमुख एकच साजला. साजला शिवसेना प्रमुख एकच साजला. कणकर बाणा एकच राणा शिवानंतर झाला. कणकर बाणा एकच राणा शिवानंतर झाला. रक्षण केलं विवा पाडतो जपला हिंदुत्वाला. रक्षण केलं विवा बोला हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांचा. हिंदुत्वाचा भगवा सदैव घेऊन हाती शूरवीर हा लढून गेला. मराठी हक्कासाठी मराठी अस्मितेचे जनक म्हणून परिचित असणारे हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन वस्ताद हरिश्चंद्र दादांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. त्याचबरोबर हरिभक्त परायण श्री काशीनाथ ढोपरी साहेब यांच्या शुभ हस्ते हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन इथे केलं जात आहे. शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा. शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा. शिवबानंतर एकच झाला लोकशाहीत राजा. शिवबानंतर एकच झाला लोकशाहीत राजा. अभिमानी हिंदू धर्माचा, अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला वाजला वाजला. साजला शिवसेना प्रमुख थँक्स डीजे मास्टर. इथे हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन इथे ज्यांना अभिवादन केलं जात आहे दिलीप दादा भोईर खऱ्या अर्थाने नाना दादा यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने कुस्ती पंच आहे त्यांच्या शुभ हस्ते हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे मित्रांनो. कारण सातत्याने मराठी अस्मिता 19 जून सन्मान्य मुकुंददादा मडवी शिवसेना शाखा प्रमुख उसाडणे 19 जून 1966 साली हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांनी 18 सहकाऱ्यांच्या मदतीने खऱ्या अर्थाने शिवसेनेची स्थापना केली. आज शिवसेनेचा भगवा ध्वज या महाराष्ट्राच्या विधानसभेवर डौलाने अभिमानाने डोलतं खऱ्या अर्थाने आणि त्याचं एकमेव कारण आहे ते हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार. खेळाकडे आपण बोलणार आहोत दिनेश पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद सर. ठाऊक आहे आम्हाला सोबत आहे तुमची छत्रछाया. ठाऊक आहे आम्हाला सोबत आहे तुमची छत्रछाया. साहेब आहात तिथून कायम ठेवा आबाळभर माया. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी इंद्रदय सम्राट बाळासाहेब लढले नेहमी मराठी माणसासाठी. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सदैव लढणार हा व्यक्तिमत्व आणि सर्वांसाठी भरभरून देणारा व्यक्तिमत्व. नाव बाळ पण आजही बाप माणूस म्हणून त्याची ओळख आहे. इंद्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना दिली जाते. गुरुग्राम पंचायत बेदले बारदूरचे विद्यमान उपसरपंच सतीशजी पाटील यांना विनंती करतो. त्याचबरोबर एक धडाडीचे कार्यकर्ते संतोषजी पाटील, भगवानदादा पाटील, योगेश पाटील या सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचामध्ये येऊ. लगेच असं नसतं व्हायचं आहे. भगवंतदादा पाटील या, योगेश पाटील. बेलोली क्रिकेटचा हा खऱ्या अर्थानं
कणा आहे. योगेश पाटील यायचं आपण. तर वळूया आपण या सामन्याकडे. सन्माननीय गंगाराम शेठ पवार साहेब तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष आहे, त्यांचं व्यासपीठावर आगमन मनपूर्वक आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर 40+ मास्टर्स दातविले गावचे प्रदीपजी मडवी सर यांना विनंती करेन की आपण मंचाकडे आगमन करायचं आहे. तर सन्माननीय सुरेशदादा पाटील अंबरनाथ तालुका शिवसेनेचे विद्यमान अध्यक्ष, त्यांच्या समवेत बिंदादादा पाटील माजी सरपंच दुर्दुल यांचं आगमन झालेलं आहे. आपला आम्ही स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान 2022 स्पर्धेत सन्माननीय सुरेश शेठ पाटील साहेब शिवसेनेचे अंबरनाथ तालुका प्रमुख आहेत. अफाट कर्तृत्व, झुंजार नेतृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम आणि त्या त्रिवेणी संगमाचा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. गेम इज ऑन. नक्कीच गोलंदाजाला मात्र वॉर्न केलं जात आहे. फर्स्ट वॉर्निंग. पंच मनोज गुप्ता सर. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज अंगद पाटील, तर स्ट्रायकर फलंदाज असेल अजय धुले. जोरदार अपील. पंचांनी अपील मात्र उचलून धरलं, यष्ट्यांच्या मध्ये अगदी पकडलं आणि पायचीच्या रूपानं पहिला मोरा बाद झाला. अजय धुळे मात्र परततोय. संघाची धावसंख्या निव्वळ 9 असताना. इतिहास आठवा बाळासाहेबाचा सर्वाला दिली माया. इतिहास आठवा बाळासाहेबाचा सर्वाला दिली माया. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी जिजवून आपली काया. थँक्स डीजे मास्टर. इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला जगदम वागलन विपक्ष जे हनुमान दातिवली या संघाच्या दरम्यान नाणेफेक करण्यासाठी अंबरनाथ तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय सुरेश दादा पाटील ज्या पाहुणे आहेत त्यांना आम्ही आमंत्रित करतो. सुरेश यावं आपण आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. आमचे हिरामन दादा पितले आहेत खऱ्या अर्थाने विभाग प्रमुख, आपण समोर यावं. सुरेश पाटील शिवसेनेचे अंबरनाथ तालुक्याचे जे नेतृत्व करतात, अध्यक्ष शाखा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख, त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. जगदंब वाकलन विपक्ष जे हनुमान दातिवली. सुरेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. अंबरनाथ शिवसेना तालुका प्रमुख आहेत. साहेब करावं नाणेफेक आपण करायची आहे. नाणेफेकीचा कौल इथे दातिवली क्रिकेट संघाचे संघनायक निर्णय. क्षेत्ररक्षण. खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर बोलूया दिनेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद सर. पहिल्या षटकाची सांगता झाली. धावलकर धावा लागतायत त्या 1-9. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. करंट रन रेट विचार केला तर 9च्या सरासरी खेळला जात आहे, परंतु रिक्वायर्ड रन रेट 11.50 आहे. करण धुळे मात्र आपल्या परीनं उत्तम चेंडू टोळतोय. कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा हा खेळ सुरू आहे, परंतु या चाचपडण्यामध्ये मात्र धावा तब्बल जोडल्या 3 आणि पहिला चेंडूला सामोरं गेला करण धुळे. धावा जमवल्या तब्बल 3 आणि धापलकर धावा लागतायत त्या 1 बाद 12 धावा. तर नक्कीच झोवेली गावचा विचार केला तर इंदुरदाई सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक मोठ्या अभिमानानं झोवेलीमध्ये रंगताना आपण अनेक वेळेला पाहिलंय. एक भव्य दिव्य स्पर्धेचे साक्षीदार आपण इथे बनतोय. भगवं वातावरण खऱ्या अर्थानं महानिर्वाण सोहळा म्हणजेच ज्या अर्थी 17 नोव्हेंबर 2012ला इंदुरदाई सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या सर्वांना सोडून गेले, परंतु आपल्या विचारांनी आयुष्यभर जिवंत राहणार हे व्यक्तिमत्व. बॅटची आतली काढा लागली जाते. माणसं जन्माला येतील, माणसं मरून जातील, परंतु उरेल ती फक्त कर्तृत्वाची स्मृती. तुमचं कर्तृत्व एवढं दरवळू द्या का आयुष्य सरलं तरी तुमच्या सुगंध कर्तृत्वाचा मात्र सदैव दरवळत राहिला पाहिजे. गोलंदाजीच्या मार्फत गोलंदाज सज्ज म्हणजे सचिन म्हात्रे.
ज्याने आतापर्यंत 2 चेंडू टाकले, 3 धावा पहिल्या चेंडूवर करण धुळेने काढलेत. परंतु सलामवीर वन डाऊन प्लेयर विवेक गायकवाड मात्र हा निर्धाव खेळ, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज झेलच्या खाली गेलाय. उत्तम झेल टिपला, कारण आपल्या फॉलो मध्ये सरळ मागे धाव सुटला आणि मात्र एकटक त्या चेंडूकडे निहाळत बसला. जोपर्यंत चेंडू हातामध्ये विसावत नाही तोपर्यंत डोळ्याची पापणी त्याने मिटू दिली नाही आणि अशा प्रकारे हा झेल मात्र टिपला. दुसरा फलंदाज बाद झाला, शून्यावर परतलाय विवेक गायकवाड आणि धाबळकर धावा स्थिर, त्या म्हणजेच निव्वळ 12 धावा. साल 1926 जन्माचा आला एक बाळ, जन्माचा आला एक बाळ, जन्माचा आला एक बाळ. मराठी मुलखासाठी जणू जन्मला शिवराय, जणू जन्मला शिवराय, जणू जन्मला शिवराय. पुत्र मिळाला महाराष्ट्राला, पार नव्हता आनंदाला. पुत्र मिळाला महाराष्ट्राला, पार नव्हता आनंदाला. पुत्र मिळाला महाराष्ट्राला, पार नव्हता आनंदाला. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची. क्या बात, क्या बात. अशाच कर्तृत्व दरवळत राहू द्या. DJ नितीन, कमालीचं टायमिंग आहे. कित्येक वर्षांच्या समवेत आम्ही काम करतो आणि खऱ्या अर्थानं DJ नितीन आणि टायमिंग काय असतं या लोकांनी दाखवून दिली आहे. टुर्नामेंट आयोजित केले जरूर जातील, परंतु 4 चांद मात्र DJ संगीत त्यांचं टायमिंग लावतात. त्याच्यामुळे DJ नितीन आणि प्रोप्रायटर नितीन यांचंही अगदी भरभरून कौतुक केलं जाईल. गोलंदाजीच्या मार्फत पुन्हा एकदा सज्ज सचिन माद्रे, नवीन फलंदाज रोशन धुळे. अकुटप्या चेंडू खूप सुंदर सुंदररित्या मात्र टोळवला, चेंडू गळीमधून सरळ गेला धावत, थांबला नाही. क्षेत्ररक्षकानं पाठलाग जरूर केला, परंतु चेंडूनं मागे वळूनही पाहिलं नाही, सरळ गेला सीमारेषा बाहेर. चौकार. ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना. मित्रांनो, भगव्याविषयी नक्की बोलू. गोलंदाज सचिन मात्रे पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट, मोठा फटका कन्वर्ट केलाय. हाफ डिलिव्हरी चेंडू, अगदी शॉर्ट चेंडू पडला, तेवढ्या सक्षम त्यानं चेंडू छातीवर घेतलं आणि छातीवरून दिला सरळ भिरकावून डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून षटकार. हे होता तो वाघ, जिल्ह्याची आग, साऱ्यांची होती साथ. होता त्या तो बॉल द्या. वाघ, जिल्ह्याची आग, साऱ्यांची होती साथ. स्वर्गीय रामचंद्र मळवी चषक ठेवलाय उसाटणे गावात. स्वर्गीय रामचंद्र मळवी चषक ठेवलाय उसाटणे गावात. स्वर्गीय रामचंद्र मळवी चषक ठेवलाय उसाटणे गावात. स्वर्गीय रामचंद्र मळवी चषक ठेवलाय थँक्स डीजे मास्टर दिनेश पाटील सर. स्पर्धा आपण पाहतो महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रियतेचं शिखर गाठणारी, तुम्हा सर्वांचा अभिमान, स्वाभिमान आणि निश्चित स्वरूपात उसाटणे गावचाच नव्हे तर श्रीमंत गड विभागातली आन बाण आणि शान यांचा त्रिवेणी संगम म्हटलं तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित रामचंद्र मडवी चषक 2022 पर्व होतो. दिनेश पाटील सर. क्या बात. सुंदर डिलिव्हरी. सुगंध फक्त फुलांना नसतो सर, सुगंध फक्त फुलांना नसतो, तो शब्दांनाही असतो. फक्त वाणीतून गोड वाणी यावी आणि तो सुगंध तुमचा दरवळावा. कारण पूर्वी तुम्हाला राजा बनायचं असेल तर लढाया करायला लागायच्या, तुम्हाला शत्रूवर तुटून पडायला लागायचं आणि त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला लागायची. परंतु आज जर राष्ट्रहित बघायचं असेल, राष्ट्रहित जपायचं असेल तर तुम्हाला एकत्र राहणं गरजेचं आहे. धाबळकर धावा लागलाय 22. तर थँक्स. इथे व्यासपीठावर बेलोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि आमदार चषकाचे दमदार नाईट स्पर्धा आयोजक सतीश दादा पाटील बेलोली यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत संतोष पाटील बेलोली यांचं आगमन झालेलं आहे. प्रभाकर दादा पाटील उपतालुका प्रमुख अंबरनाथ, सन्माननीय सुरेश धावड सर माजी उपतालुका प्रमुख, सन्माननीय विजय पाटील सर विभाग प्रमुख, अभिमन्यू भंडारी उपविभाग प्रमुख, सन्माननीय रवी भोईर समाजसेवक, सन्माननीय बिंदास पाटील माजी
सरपंच आणि विभाग प्रमुख सुभाष पाटील साहेब शाखा प्रमुख भालचंद्र पाटील मांगरोल गुरुनाथ बुवा आणि योगेश म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन आपणा सर्वांचं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने सहर्षे स्वागत आहे. सोमनाथ गायकर वाकलन बी यांना विनंती करतो की मंचाकडे आगमन करायचं आहे. कॅप्टन ऑफ जगदंबा वाकलन बी गोलंदाजीच्या मार्कर पुन्हा एकदा सज्ज असेल. रायगडची एक्सप्रेस आहे. ओपन संघामध्ये खेळण्याचा अनुभव, अनेक सामने वाचवण्याचा अनुभव, 9 धावा एकदा ओपन सामना ज्याने वाचवला तो अंगद पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट करण धुळेसाठी. 2 खेळाडूंमधली ही शर्यत रेस मात्र फसली आहे. गोलंदाज फसला नव्हता, फलंदाज फसला होता. हा लिलिया जेलही टिपला, परंतु ज्याप्रमाणे लक्ष्मण रेषा ओलांडली सीतामाईनं आणि रावणानं मात्र पळून नेलं, असंच काहीच घडलं या मैदानावरती. हा चांगला झेल टिपला जरूर, परंतु आपल्या सीमा ओलांडल्या. आला षटकार. विघ्नेश मात्रे, विघ्न निर्माण होईल की काय? आणखीन एक, हा मात्र तडका. एकदा का विघ्न पडलं, घर फिरले की घराचे वासे फिरतात. करण धुळेसारख्या ताकदवानाला तुम्ही जिवंत दिल्यानंतर तुम्हाला असे फटके येतील यातील मात्र शंका नाही. मिडविकेटच्या डोक्यावरून हा मात्र आसमानी षटकार. आव्हान अवघड वाटत होतं, परंतु या सलग 2 षटकारांना मात्र आव्हान सोपं केलं गेलंय. चेंडूवरतील 16 आणि 21 धावांचं आव्हान सलग 2 षटकार आतापर्यंत लगावलेत. आणि 3rd in a row, इट्स अ 3rd 6 सीमोर अंगद पाटील सारख्या उत्तम गोलंदाजाला मी सर्वोत्तम कसं आहे याचं प्रात्यक्षिक दाखवताना करण धुळे बरसतोय, येतोय हा मात्र षटकार. रुबाबदार होता यो दादा साऱ्यांचा होता. काऊ कॉर्नरची सीमारेषा क्लिअर केल्या. सलग 3रा षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता. करण धुळेच्या षटकामध्ये अंतिम षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या आणि ते 18 धावा मी वसूल करू शकतो याचा प्रात्यक्षिक दाखवलं पहिल्या 3 चेंडूमध्ये. मी दिलेल्या धावा आतापर्यंत जमवल्यात. आता संघाच्या इतर गोलंदाजांनी दिलेल्या धावा मला जमवायच्या आहेत. राईट आर्म वर विकेट. अकुटप्याचा चेंडू दिशा दिली आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तयार आहे. डीपला धाव मात्र मिळते. एक टेक्निकली परफेक्ट फटका आणि टॅलेंटेड क्रिकेट इथे मात्र खेळलं जात आहे. धावपळकर धावा लागत आहेत. तब्बल 40 धावा, येणारे 15 चेंडू आणि माफक 15 धावांची गरज. 14 चेंडू 14 धावांची गरज. 41 धावा धावपळकर लागत आहेत. मी स्क्रीन पाहिला त्याच्यामुळे अपडेट झालं नव्हतं. 1 धाव मात्र चेंडूवरती आली म्हणून डिजिटलपेक्षा मॅन्युअलच जावं. स्कोरर सुंदर कामगिरी करताना पाहतोय प्रेम पाटील. स्कोररच्या भूमिकेमध्ये मयूर पाटील चेरिवली हे येतील. प्रेम पाटील वाजे मात्र उत्तम कामगिरी करताना आज खऱ्या अर्थानं निवेदन क्षेत्रामधलं फार मोठं नाव महागुरू गडगे सर मात्र या स्पर्धेची धुरा सांभाळतायत. फुल टॉस स्लोवर चेंडू, परंतु स्विच इटचा हा नापाक प्रयत्न संपला आणि अंतिम चेंडू आला निर्धाव. 3 षटकांचा वाजवी खेळ मात्र संपतोय. पहिल्या ड्रिंक्स ट्रॉली चला मैदानाकडे. पहिल्या राखीव खेळाडूंनी पाणी घेऊन जायचं आहे. पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. 55 धावांचा पाठलाग करायचा होता. आतापर्यंत 3 षटकामध्ये तब्बल 41 धावा धावपळकर लागत आहेत आणि आता गरज आहे 12 चेंडू 14 धावा. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी ते जानमान झोलेली क्रिकेट संघाला 14 धावांची गरज असणार आहे. व्यासपीठावर मान्यवर आपण इथे पाहतो सुरेश पाटील सर आहेत. गंगाराम शेठ पवार जे 27 गाव खऱ्या अर्थाने संघर्ष समितीचा अध्यक्ष गंगाराम शेठ शेलार साहेब. गंगाराम शेठ त्यांना नाना ही उपाधी खऱ्या अर्थाने समाजाने दिलेली एक खऱ्या अर्थाने उपाधी आहे. अनेक संघर्षाचं नाव आहे. 27 गाव संघर्ष समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि म्हणूनच गंगाराम शेठ साहेब सांगायचं झालं असं म्हटलं जातो संघर्ष का असतो
की संघर्षाचं नाव तू मनाचं ठाव तू जनाचं नेतृत्व तू जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू मातीतील माणसाला कललेली जाण तू आणि माणसाला माणुसकीत जोडणारी जात म्हटली ना तर सन्मान्य आजचे आमचे प्रमुख पाहुणे 27 गाव संघर्ष समितीचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य गंगाराम शेठ शेलार साहेब पुन्हा एकदा आपलं आम्ही स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या स्पर्धेच्या वतीने आपलं आणि त्याचबरोबर अंबरनाथ शिवसेनेचे जे तालुका प्रमुख आजचे प्रमुख पाहुणे सुरेश शेठ पाटील साहेब पुण्याचे आपलं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो आणि स्पर्धेबद्दल सांगतो महाराष्ट्रामधली ही पहिली अशी क्रिकेट स्पर्धा असेल की त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने समालोचक आणि आमचे पंच यांच्यासाठी लकी ड्रॉच्या आधारावर खऱ्या अर्थाने त्यांना बाईक हे खऱ्या अर्थाने जो विजेता ठरेल लकी ड्रॉचा पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला जाईल आणि सन्माननीय गंगाराम शेठ शेलार साहेब आहेत सुरेश शेठ पाटील साहेब अशी पहिली स्पर्धा आहे महाराष्ट्रामध्ये की ज्या स्पर्धेमध्ये पंच आणि समालोचक यांच्यासाठी टू व्हीलर्स बाईक हा सन्मान असणार आहे हा गौरव असणार आहे आणि सन्मान असणार आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे सर्व आमचे मित्र योग्यदादा मडवी जितेंद्रदादा मुकुंद शेठ दिलीप शेठ रोशन असतील आमचे अनिल ढोपरी या सर्वांची असणारी मेहनत या सर्वांचं असणारं नेतृत्व आणि नेतृत्व लाभलं ते महेश दादा गायकवाड जे विद्यमान नगरसेवक आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्यांचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेला दमदार नेतृत्व लाभलं तत्पूर्वी बोलूया दिनेश पाटील सर यांच्याकडे 12 चेंडू 14 धावांचं गणित स्ट्रायकर फलंदाज असेल तो म्हणजेच करण धुळे अमोल पाटील गोलंदाजीच्या मार्कवर विचार केला या सामन्यामध्ये लेग बायची मात्र ही धाव येते कारण अंगद पाटीलच्या पहिल्या चेंडूवर नामी संधी आली होती करण धुळेला बाद करण्याची परंतु प्रवीण सर पराये लोगों से शिकायत क्या करना अरे घाव तो आपनों के ज्यादा चुपते है ते घाव हृदयावर टोचणार जरूर विघ्नेशनं सोडलेला झेल तुम्हाला त्रास देईल जरूर ज्याप्रमाणे हा झेल सुटला त्यानंतर तब्बल 3 षटकार लगातार लगावले गेले ताकद आणि ताकद स्क्रीनवर जाऊन सरळ चेंडू आदळलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून व्ही सेफ मधला स्ट्रेट षटकार अतिजी माळू सरे लोणवली यांचंही आगमन झालंय बेलोरी संघाला सदैव बॅक करणार हा माणूस त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून गावठी बेलोरी संघ आज इथे मात्र खेळणार आहे तर दिनेश बंधू खऱ्या अर्थाने इथे सन्मान्य हरिभक्त परायण काशीनाथ ढोबरे यांचं कौतुक करावं लागले स्पर्धेकरता त्यांच्या माध्यमातून ट्रॉफ्या सुद्धा आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत रोशन धुळे मात्र बरसतोय हा सामना लवकर संपण्याच्या इराद्याने मात्र खेळला जातोय 7 धावांची गरज होती इथे मात्र लगावलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ षटकार आणि या सामन्यावर अधिराज्य आम्ही गाजवणार तुम्ही सोडलेले झेल दिलेले जीवदान आम्ही मात्र व्याजासहित वसूल करतो तर स्वर्गीय बाळाराम मडवी यांचं जे खऱ्या अर्थाने कक्ष बनवण्यात आलेला आहे सीमेरेषेवर आणि तिथे जर षटकार हिट तटवलं फलंदाजाने षटकार डायरेक्टली तर फलंदाजाला आमच्या स्पर्धेचे सर्व योग्य दादा मडवी विद्यमान उपसरपंच उसाडणे रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राईज फक्त 1 धाव्याची गरज उरली आहे आणि सामना मात्र फिनिश करतोय रोशन सुंदर फलंदाजी राहिली रोशन धुलेची करण धुळेनं सलग 3 षटकार चढवत या सामन्यामध्ये आक्रमकता दाखवली अफलातून खेळ राहिलाय पूर्वार्धामध्ये चांगली फलंदाजी जरूर झाली 55 धावांचं आव्हान जरूर राहिलं परंतु केपीसी इनामपुरी संघ धाव वाचू शकला नाही सुटलेला एक झेल आणि त्यानंतर मात्र जयहनुमान जोवेली संघानं बदललेला आपला गिअर थँक्स तर या स्पर्धेकरता प्रथम क्रमांक द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ट्रॉफी उसाडणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय शिवाजीदादा पाटील आपण पुरस्कृत केल्याबद्दल आपलंही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो मान्यवरांचा आता जी लढत झाली या लढतीमध्ये जयहनुमान क्रिकेट संघ जोवेली क्रिकेट संघाने विजय संपादन केलेला आहे त्यांचं अभिनंदन केपीसी इनामपुरी अंगद पाटील तुम्ही स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने तुमचं जाहीररित्या इथे आम्ही आभार व्यक्त करत आहोत तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे